कॉलनीत येताना प्रत्येकाच्या ओठावर एकच गोष्ट होती. एक बाई तिच्या 3 लहान मुलांना घेऊन बसली आहे. तिच्यासोबत कोणी दिसत नाही. कोण आहे ती? कुठून आली आहे? कोण विचारणार? कोण घेणार पुढाकार? अखेर एका वृद्ध महिलेने जबाबदारी घेतली. चौकशी सुरू झाली. नवरा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याची नोकरी गेली. खोलीचे भाडे देता येत नसल्याने मालकाने घरातील सर्व सामान फेकले. उपाशी पोटी मुले रडत रडत झोपी गेली. नवरा काम शोधायला गेला आहे असे सांगून महिला रडू लागली. हे ऐकून तेथे आलेल्या बायकांना गहिवरून आले. आपसापसात सल्लामसलत केली आणि तिच्या मुलांची आणि तिची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. सगळ्यांना हाही संशय आला की माहीत नाही ती खरे बोलत आहे की खोटे. तिची काहीतरी चाल असावी. थोड्या वेळाने मुलाचे वडील लडखडत आले. तो नशेत आला आहे असे समजून सगळे त्याच्याकडे द्वेषाने पाहू लागले. तो शांत पावलाने आला आणि कोसळला. त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहून कमला जोरजोरात रडू लागली. तिने बघितले तर त्याच्या हातावर पट्टी लावलेली होती आणि हाताच्या मुठीत काही रुपये होते. त्याने त्याच्या मुलांसाठी रक्तदान करून पैसे आणल्याने स्पष्ट दिसत होते. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि डोळे उघडेपर्यंत शांताबाईने ग्लुकोज टाकलेले पाण्यात ग्लास त्याच्या हातात दिला आणि त्याला पिण्याची आज्ञा दिली. त्याने ते पटकन प्यायले. रात्री त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मोरे यांच्या नोकर क्वार्टर्समध्ये त्या कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मग खूप विचार करून तिच्या पतीला कॉलनीतील गाड्या धुण्याचे काम सोपवण्यात आले. शांताबाई म्हातारी होती म्हणून तिने आपल्या घराचे काम कमलाकडे सोपवले. रमेश आणि कमला कॉलनीतील प्रत्येकाला मदत करायला तयार असायचे. कॉलनीतील लोकही त्यांच्या कुटुंबाला शक्य ती मदत करत होते. मुलांना सरकारी शाळेत दाखल केले. संध्याकाळी मनोज काका मुलांचा गृहपाठ घेतात आणि त्यांना शिकवतात. थोड्याशा प्रयत्नाने एका गरीब कुटुंबाचे पुनर्वसन झाले. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असेच काही गरीब निराधार कुटुंब असतील ज्यांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळण्यासाठी धडपड करावी लागते. त्यांना आपण थोडी आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्यांना आपल्या ओळखीने रोजगार मिळवून दिला पाहिजे, जेणेकरून ते आपला उदरनिर्वाह